हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि आता बघा तुम्ही, मी बनवते मेथीची भाजी. सकाळची टिफिनची घाई. तर ह्या गेल्या आपल्या मेथीच्या. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मेथी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, तेलामध्ये आणि मिरचीमध्ये. तुम्ही बघू शकता पूर्ण मिक्स झालेलं आहे ते. आता आपण त्याच्यात घालणार आहोत मूग डाळ, जी आपण धुवून ठेवली होती, धुवून घेतलेली. झाली मूग डाळ. आणि कमी वाफेवर आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही मेथीच्या, कारण आपण पालेभाज्यामध्ये कुठलंच पाणी घालत नाही. तर फक्त वाफेवर बनवून घ्यायची. याच्यात घालणार आपण चवीपुरतं मीठ. परत मिक्स करून घेणार पूर्ण एक जीव. काय बनवते बाळा? बी मेथीची भाजी. बघ ना, अशा प्रकारे मिक्स करून घ्या. इथं सकाळी बाबू उठलाय आणि मला म्हणतोय, तू काय बनवलंय मम्मा, मला बघू दे. टिफिन. आज स्कूलला सुट्टी आहे ना बाळा, संडे. आज संडे, आज स्कूलला सुट्टी. हाय कर. हाय, गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना. म्हण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपल्याला 5 मिनिटं हिला झाकून ठेवायचं आहे. भेटते मी तुम्हाला 5 मिनिटांनी. आपण आता तिच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. त्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्या शेंगदाणे ना मिक्सरमधून काढतात ना, त्याच्यात थोडंसं हे टाकायचं, लसणाच्या पाकळ्या 2-3, आणि मग ते छान होतं. आणि त्याने चव पण लागते मेथीच्या भाजीला. आता हे मिक्स करून घेऊ आपण. हो बाळा, थांब. हो, एक मिनिट थांब, देते 1 मिनिट. आता कमी गॅसवर आपल्याला वाफेवर झाकून ठेवायची भाजी. तिकडं आपली भाजी होऊन जाते, तोपर्यंत इकडं पोळ्या करून घेतल्या मी लगेच. बघू शकता तुम्ही, इकडं आपली भाजी बनती. तिला 5 मिनिटं वाफेवर ठेवली, तोपर्यंत पोळ्या करून घेतली. इथं बघू शकता माझी मेथीची भाजी झाल्यानंतर मी लगेच बाबूला थोडंसं साधं सिंपल बटाटा केलं, जे त्याला आवडतं. तिखट नाही खातो जास्त ना, मग त्याला साधं बटाटा बनवलं. थोडंसं जिरं टाकलं, मोहरी टाकली, आणि हे आमच्या आहोंना अंडी. आणि लसूण टाकला थोडासा. आता लसूण थोडासा
लालसर झाला ना मग आपल्याला टाकायचे त्यात बटाटे जे आपण बारीक कापून घेतलेले. थोडीशी हळद घालायची आहे. असं बटाटा बापूला खूप आवडतं. थोडंसं चिमटभर त्याच्यात लाल तिखट घालायचं आहे. मुलं खूप आवडीनं खातात. तुम्ही करून बघा. फक्त ते फक्त आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि लगेच शिजतं ते, कारण आपण ते बारीक बारीक कापलेले असतात ना, लगेच शिजून जातात ते. बघू शकता रेडी आहे आणि मस्त सॉफ्ट असं शिजून पण झालेलं आहे. किती मस्त झालं घेतलं बाई. एवढा पसारा करून हा पोरगा कुठं गेला? किती पसारा केलाय तू? हा बाबू, कुठे गेला तू? निघतो का बाहेर? तिकडचं काम करून येईपर्यंत तू एवढा पसारा केला बाळा तू? त्याच्या खाली जाऊन लपतो? फटके देऊ देऊ? सगळं भर, चल पटापटा भरते. किती पसार, पटापटा भर बाळा, बर. हे हॅलो गाईस, वेलकम बॅक. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन आणि चिकनची झणझणीत चिकन रस्सा. तर बघत राहा तुम्ही. आज मस्त संडेचं चिकन बनवू आपण. ठीक आहे. पण पहिले तेल टाकून घेऊ. पहिले आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यासाठी आपण तेल टाकून घेऊ. पहिले जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं का मग आपण हा कांदा टाकायचा. बारीक कापून घ्यायचा कांदा आणि तो टाकायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. होता बाळा. आता चांगलं झालेलं आहे बघा. पिंक कलरचा कांदा झालेला आहे आपला चांगला. मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं. म्हणजे हळद चांगली तेलामध्ये हे केली ना, कच्चेपणा नाही लागत. आणि लगेच त्याच्यामध्ये हे आपण चांगलं 4 ते 5 वेळेस धुवून घेतलेलं चिकन त्यात घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं. बघू शकता असं चांगलं मिक्स केलं ना मग सगळ्या चिकनला चांगलं मीठ लागून जातं. असं झालं ना भाजून चांगलं, मग त्याच्यावर आपल्याला ताट ठेवून पाणी टाकायचं. बघा असं ताट ठेवायचं आणि त्या ताटावर असं पाणी ठेवायचं. हे वरचं पाणी गरम झालं का मग टाकायचं मध्ये. हे बघा पाणी गरम झालंय. आता आपण हे पाणी याच्यात टाकून घ्यायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं चांगलं. आणि परत त्याच्यावर ठेवायचं आणि परत पाणी टाकून 15 ते 20 मिनटं तरी चिकन चांगलं शिजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपलं चिकन चांगलं शिजून झालेलं आहे. आणि इथं बाबूला लागली होती भूक, मग मी त्याला काढलं सूप. असं त्याला बाजरीच्या भाकरीवर असं सूप टाकून दिलं. मग त्याला खूप आवडतं असं, मग तो खातो. हाय,
या जेवण करायला म्हणा, मी जेवण करतोय मन. या जेवण करायला मी जेवण करतोय. जेवण करतोय. तर मी पहिले आमच्या बाबूला जेवण खाऊ घालती. कसं आहे बाळा? छान आहे. टेस्टी आहे. यम्मी. खा. मग आता चिकनची भाजी बनवायची बाळा. मला पटापटा खाऊन घ्या. भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. बाय बाय. तर आपण इकडे चिकन काढून घेतलंय. आता आपण चिकनला फोडणी देऊ. इकडे आपण घेतलं चिकन मसाला, मटन मसाला आणि थोडंसं भाजलेलं बाजरीचं पीठ आणि इकडे आपण टाकलंय तेल. तुम्ही बघा आता आपली भाजी कशी होती घ्या. आणि इकडे चालू आहे बिग बॉस. आणि तुम्हाला बिग बॉस मध्ये कोण कोण आवडतं ते सांगा. मला तर तन्वी आवडते. चांगला मसाला भाजून घ्यायचा. आता आपण हे चिकन टाकू त्याच्यामध्ये. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला. बघू शकता तुम्ही. भाऊचा धक्का चालू आहे. धक्क्यावरती खूप मजा. राकेश सावंत ज्या लोकांकडे मुद्दा नसतो, मुद्दा सोडून बाकीचं काहीतरी बोलत असतात. आता हे थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे जोपर्यंत तो मसाला चांगला शिजत नाही ना, त्याला तेल सुटत नाही ना, तोपर्यंत तसंच ठेवायचं आहे. इकडं आमचे आहो चिकन टेस्ट करतायत. तुम्ही बघू शकता मसाला किती मस्त भाजतोय आपला. आणि आपला मसाला असा छान भाजून घ्यायचा, तर मग भाजीला तरी येते आणि भाजी खायला पण टेस्टी लागते. मसाला चांगला तेलामध्ये भाजला पाहिजे. जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत. आता आपण त्या मसाला चांगला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता त्याच्यात आपल्याला चिकन टाकून घ्यायचं. सगळं चिकन टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला जसा लागल तसा तुम्ही रस्सा वाढवायचा आहे. आता आम्ही घरात खाणारे दोघंच आहेत. बाबूला सूप दिलं होतं, तुम्ही बघितलं होतं. मग आता आमच्या दोघांच्या हिशोबाने ही भाजी खूप होती. आता हिला चांगलं उकळी येऊस्तर झाकून ठेवायचं. बघू शकता तुम्ही आपली चिकनची भाजी कशी झणझणीत तयार झालेली आहे. रस्सा बघा कसा तरी आलेली आहे मस्त बाहेर. मस्त तरी आली आहे. आता मस्त बिग बॉस बघत बघत मस्त बाजरीची भाकर चुरून खाणार. तुम्ही बघू शकता मस्त जेवण वगैरे झालंय. आणि आहो मस्त मला तेल लावून देत आहेत.
डोकं दुखतं माझं नाही लावलं का मग ते मला तेल लावून देतात. इकडं बघा बाबूची मस्ती. म्हण बाबू हॅलो गाईज. हॅलो गाईस. कसे आहात? जेवण झालं का? झालं काय खाल्लं? जेवण. काय खाल्लं तू आज? जेवण. जेवण खाल्लं, पण काय खाल्लं? चिकन. चिकन. तर असं होतं गाईस माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट. गुड नाईट कर बाबू. बाय. गुड